कशी सांगू आई तुला कसं व्हावं व्यक्त. कशी सांगू आई तुला कसं व्हावं व्यक्त. माया आणि ममतेचं आपलं मायलेकीचं नातं. मी करावा हट्ट आणि करावे तू लाड. मी करावा हट्ट आणि करावे तू लाड. देई मायेची सावली तुझं वात्सल्याचं झाड. तुझ्या छायेत जाहले मी लहानाची मोठी. तुझ्या छायेत जाहले मी लहानाची मोठी. यातना कधी होता यावं आई आधी ओठी. संस्कार केलेस आम्हावर कधी झालीस तू गुरु. संस्कार केलेस आम्हावर कधी झालीस तू गुरु. कसे फेडावे तुझे ऋण कशी व्यक्त सार करू. आता झाले जरी मी आई माझी लेक माझा प्राण. आता झाले जरी मी आई माझी लेक माझा प्राण. तरी वाटे यावे तुझ्या कुशीत होऊन या परत लहान. मागणे मागते देवाकडे दीर्घायुष्य मिळावे तुला. मागणे मागते देवाकडे दीर्घायुष्य मिळावे तुला. सुखी आनंदी जीवन देवा लाभू दे माझ्या आईला. सुखी आनंदी जीवन देवा लाभू दे माझ्या आईला. नमस्कार रसिक हो. आई म्हणजे प्रत्येकासाठी हक्काची, जिव्हाळ्याची, प्रेमाची व्यक्ती. तिच्याबद्दल कितीही ऐकलं, वाचलं, लिहिलं तरीही ते परत परत ऐकावंसं, वाचावंसं आणि लिहावंसं वाटतं, हो ना? मग आजची ही माझ्या आईवर लिहिलेली कविता जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करायला आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची आईबद्दलची भावना व्यक्त करायला विसरू नका. तसेच अजून नवनवीन कविता ऐकण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन कवितेसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.